राज्यातील दूध भेसळ आणि दूध संकलन प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारांवरून आता मोठा राजकीय संघर्ष उभा राहिला आहे. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी बीडमधील एका आमदाराच्या पत्नीवर नाव न घेता गंभीर आरोप केले. त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत जयंत पाटलांना थेट इशारा दिला. माझ्या नादी लागू नका, मी उलटा फिरलो तर तुम्हालाही सोडणार नाही, अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिलं. दूध भेसळ प्रकरणाचा आणि बीडमधील राजकारणाचा संबंध काय आहे? जयंत पाटील यांनी नेमके कोणते आरोप केले? सुरेश धस यांनी त्याला कसं उत्तर दिलं? जिओ टॅगिंग आणि महालक्ष्मी संस्थेचा उल्लेख का केला? आणि या संपूर्ण वादाचे पुढे काय परिणाम होऊ शकतात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग सविस्तर पाहूया. मुद्दा क्रमांक 1. दूध भेसळ प्रकरणामुळे राजकारण का तापलं? काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरात अन्न व औषध प्रशासनाने दूध भेसळ विरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत निकृष्ट दर्जाचं दूध, दूध पावडर आणि दूध प्रक्रिया उद्योगांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. या कारवाईनंतर विरोधकांनी राज्यभरातील दूध संकलन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. विशेषतः बीड जिल्ह्यातील काही दूध संकलन केंद्रांबाबत आणि दूध प्रक्रिया उद्योगांबाबत चर्चा सुरू झाली. त्यामुळे हा विषय केवळ अन्न सुरक्षेचा न राहता थेट राजकीय बनला. विधानसभेतही हा मुद्दा गाजला आणि सरकारकडून चौकशीची मागणी करण्यात आली. मुद्दा क्रमांक 2. जयंत पाटील यांनी नेमकं काय सांगितलं? विधानसभेत बोलताना जयंत पाटील यांनी कोणाचंही नाव न घेता बीडमधील एका आमदाराच्या पत्नीवर गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार काही डेअरी चालक आणि दूध संकलन करणाऱ्या संस्थांकडून अशा तक्रारी येत आहेत की त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. काही मोठ्या दूध प्रक्रिया कंपन्यांनीही निकृष्ट दर्जाचं दूध स्वीकारण्यासाठी दमदाटी केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. जयंत पाटील यांनी हा आरोप केवळ राजकीय पातळीवर न करता या सर्व प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सत्य बाहेर आलं पाहिजे आणि दोषी कोण आहे हे सरकारने जनतेसमोर आणलं पाहिजे. मुद्दा क्रमांक 3. माध्यमांवर दबावाचा गंभीर मुद्दा. जयंत पाटील यांनी आणखी एक गंभीर दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाची बातमी प्रसिद्ध करणाऱ्या एका माध्यम संस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. संबंधित आमदाराची पत्नी संपादकांना फोन करून बातम्या थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचं ऐकण्यात आल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने हा अत्यंत गंभीर विषय असल्याचं त्यांनी नमूद केलं. मात्र त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही. त्यामुळे त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता यावर लगेचच राजकीय चर्चा सुरू झाली. मुद्दा क्रमांक 4. सुरेश धस एवढे संतापले का? जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये, मी सहज डिवचायचा माणूस नाही, मी जर उलटा फिरलो तर तुम्हालाही सोडणार नाही, तुमची दादागिरी तिकडे चालेल, बीडमध्ये नाही. इतकंच नाही तर त्यांनी जयंत पाटलांवर राजकीय नौटंकी केल्याचाही आरोप केला. धस यांनी म्हटलं की इतर लोक गप्प बसतील पण आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही बीडमध्ये येऊन आम्हाला डिवचाल तर आम्हीही तुमच्या मतदारसंघात जाऊन उत्तर देऊ. या वक्तव्यानंतर हा वाद आणखी चिघळला. मुद्दा क्रमांक 5. पत्नीवरील आरोपांना धसांनी काय उत्तर दिलं? सुरेश धस यांनी आपल्या पत्नीवर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पत्नीने कोणत्याही डेअरी चालकाला किंवा उद्योगपतीला धमकी दिलेली नाही. त्यांनी आव्हान दिलं की ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी माध्यमांसमोर यावं, पोलिसांकडे तक्रार द्यावी आणि FIR दाखल करावा. धस यांनी आणखी एक महत्त्वाचा दावा केला.
त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या दूध व्यवसायातून संबंधित दूध पावडर प्रकल्पाला दूधच जात नाही. त्यामुळे त्यांचं नाव या प्रकरणात जोडणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं. त्यांनी विरोधकांवर राजकीय कट रचल्याचा आरोपही केला. मुद्दा क्रमांक 6. जिओ टॅगिंगचा मुद्दा अचानक का आला? जयंत पाटलांना उत्तर देताना सुरेश धस यांनी चर्चेचं स्वरूप बदलत महाविकास आघाडी सरकारच्या काळातील जिओ टॅगिंग प्रकरण बाहेर काढलं. त्यांच्या म्हणण्यानुसार जलसंपदा विभागाच्या काळात जिओ टॅगिंगच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले. धस यांनी दावा केला की पुढील अधिवेशनात ते या प्रकरणातील कागदपत्रे आणि पुरावे सभागृहात सादर करतील. म्हणून हा वाद केवळ दूध भेसळपुरता न राहता आता इतर कथित घोटाळ्यांपर्यंत पोहोचला आहे. मुद्दा क्रमांक 7. महालक्ष्मी संस्थेबाबत मोठा दावा. सुरेश धस यांनी आपल्या प्रतिक्रियेत महालक्ष्मी नावाच्या संस्थेचाही उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार या संस्थेची नोंदणी कोणाच्या नावावर आहे, तिचे संचालक कोण आहेत, संस्थेमध्ये कोणाचा किती हिस्सा आहे आणि आर्थिक व्यवहार कसे झाले याची संपूर्ण माहिती ते पुढील अधिवेशनात उघड करणार आहेत. या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मुद्दा क्रमांक 8. पुढे काय होऊ शकतं? या संपूर्ण प्रकरणात अजून कोणत्याही आरोपाची अधिकृत चौकशी पूर्ण झालेली नाही. मात्र जयंत पाटील यांनी चौकशीची मागणी केली आहे, तर सुरेश धस यांनी मोठे खुलासे करण्याचा दावा केला आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता आहे. जर सरकारने चौकशी जाहीर केली तर दूध संकलन व्यवस्था, डेअरी उद्योग आणि संबंधित राजकीय नेत्यांची भूमिका यावर मोठी चर्चा होऊ शकते. त्याचबरोबर आरोप प्रत्यारोपांचा हा संघर्ष आणखी तीव्र होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण घडामोडीतून 4 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, दूध भेसळ आणि दूध संकलनाचा मुद्दा आता केवळ अन्न सुरक्षेचा न राहता मोठा राजकीय विषय बनला आहे. दुसरी, जयंत पाटील यांनी नाव न घेता केलेल्या आरोपांनंतर सुरेश धस यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देत हा वाद अधिक तीव्र केला आहे. तिसरी, जिओ टॅगिंग आणि महालक्ष्मी संस्थेबाबत धस यांनी केलेल्या दाव्यांमुळे पुढील अधिवेशन अधिक गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चौथी, या प्रकरणात चौकशी झाली तर दूध उद्योगांशी संबंधित अनेक नवे तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता तुम्हीच सांगा, जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी असं तुम्हाला वाटतं का? आणि सुरेश धस यांनी दिलेला इशारा योग्य होता का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.